वेलकम बॅक टू विनय भटक्या। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होचिमिन मौसोलियम आणि वन पिलर पागोडा आणि त्याच्या आजूबाजूची जी टेम्पल्स होती बुद्धिस्ट टेम्पल ती बघितली। आपल्याला तिथे होचिमिन साहेबांच्या समाधीचं दर्शन घेता आलं नाही आणि होचिमिन म्युझियमसुद्धा बघता आलं नाही, कारण ते सोमवार आणि शुक्रवारी बंद असतं, त्याच्यामुळे आपण तिकडे जाऊ शकलो नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक हनोईमधलं सर्वात प्राचीन पागोडा। साधारण एक 1500 वर्षापूर्वीचा असा हा पागोडा आहे। आणि दुसरं त्यांची पपेट शोसुद्धा हा त्यांचं अतिशय फार जुना असा हा खेळ आहे, जे ते जेव्हा राईस फील्डमध्ये पाणी भरतं आणि त्यावेळी त्यांनी हा पपेट शो शोधून काढलेला आहे। पपेट शोचं व्हिडिओसुद्धा आपण ह्याच्यामध्येच बघणार आहोत। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन प्राचीन गोष्टी बघणार आहोत। एक आहे त्यांचा प्राचीन म्हणजे हनोईमधला सर्वात जुना असा पागोडा आणि इथलं पपेट शो। तर चला आता आपण जाऊया पागोडामध्ये पहिला आणि नंतर मग जाऊया पपेट शो बघायला। आता आपण आलेलो आहे त्या पागोडाच्या एंट्रन्सला आणि तुम्ही इथे बघाल, इथे मासे ठेवलेले आहेत, तर काही पक्षी पण ठेवलेले आहेत। आता ह्यांचा उपयोग काय आहे, तर इथे आपण जसं देवाला ऑफर करतो त्याचप्रमाणे तुम्ही हे पक्षी किंवा फिश ऑफर करण्याकरता इथे परचेस करायचे आणि नंतर ते फिश समोरच्या लेकमध्ये सोडायचे आणि पक्ष्यांना रिलीज करायचं। हे दिसते हे बोधी ट्री म्हणतात, पवित्र त्यांच्या बुद्धी लोकांच्या ह्याच्यात हे अतिशय पवित्र असं हे झाड आहे। आणि ह्याची जे प्लांटेशन झाले ते 1959ला प्लांटेशन झालं। समोर दिसतोय हा एक 1500 वर्ष जुना असलेला हा पागोडा आहे आणि आपण इथेच आता चाललेलो आहे। हे का आयलंडवर बसलेला असा हा पागोडा आहे। अतिशय सुरेख असा पागोडा आहे। 1500 वर्षामध्ये ह्याच्यात बरंच काही रिनोव्हेशनसुद्धा झालेली आहेत। तर चला आपण आता आतमध्ये जाऊया पागोडामध्ये आणि बघूया काय काय प्रकारचे गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळत आहेत। बॅकग्राऊंड पण बघा किती सुंदर बॅकग्राऊंड आहेत। आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत, फ्रंट हाऊस, नंतर स्तूपा, बर्निंग हाऊस, अप्पर हाऊस, अशा ह्या बऱ्याचशा गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत। मेन 3 बिल्डिंग या पागोडामध्ये तुम्हाला दिसतील आणि हा मोठाच्या मोठा स्तूपा दिसतोय। ह्याचं 1998मध्ये हा स्तूपा बांधलेला आहे। 15 मीटर उंचीचा असा हा आहे। साधारण 11 फ्लोअर असलेला हा स्तूपा। आणि तुम्ही बघाल त्याच्यात असे निरनिराळ्या प्रकारचे बुद्ध बनवून ठेवलेले आहेत आणि ते जे मेटल वापरले ते सुद्धा अतिशय प्रेशियस स्टोनमधनं हे केलेले बुद्ध आहेत। सुरेख असा हा स्तूपा आहे आणि वरती टॉपला एक लोटस सारखंच एक निर्माण केलेलं आहे। बघण्यासारखा हा स्तूपा आहे। खूप गर्दी असते इथे बघण्याकरता। आणि इथून जर तुम्ही आर्किटेक्चर जरी बघाल तर हे टिपिकल व्हिएतनामीज आर्किटेक्चर तुम्हाला दिसून येईल। हे दुसरं एक झाड आहे, बोधी झाड। आतमध्ये आपण बाहेर पण बघितलं होतं आणि आपले राजेंद्र प्रसाद तेव्हाचे प्रेसिडेंट 1958ला त्यांनी हे झाड गिफ्ट केलं होतं आणि आता बघा किती हे मोठंच्या मोठं असं हे झाड झालेलं आहे। आतमध्ये आले का तुम्हाला काय काय बोन्साई झाडंसुद्धा बघतील आणि त्याला मोठमोठी अशी फळं पण लागलेली दिसतील। सुरेख असा हा पागोडा ठेवलेला आहे
आणि झाडं बघा छोटी मोठी. आतमध्ये मगातल्या सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या टाईपचे टेम्पल्स आहेत. 3 मेन टेम्पल्स आहेत आणि 3 एरिया आहेत. तर ही जी टेम्पल आहेत, मला आता ह्याच्याबद्दल जास्त काय असं माहिती नाही आहे, पण तुम्ही जाणार असाल तर नक्कीच वाचून जा. कारण जुनं प्राचीन मंदिर आहे. 1500 वर्षापूर्वीचं हे मंदिर हनोईमधलं आहे. आणि आतमधली जेव्हा तुम्ही टेम्पल बघता तेव्हासुद्धा किती सुरेख असं डेकोरेटेड टेम्पल आहेत. आणि बुद्धांना जे ऑफरिंग केलेले असतात, आपण जो प्रसाद म्हणतो, तो पण किती सुंदर असा केलेला आहे. हे बघा, हे किती सुंदर असं हे टेम्पल आहे. ही आजूबाजूला बोन्साईची झाडं पण बघा. तर अशी हे आपण बघितलेले आतमध्ये पागोडामध्ये. नंतर आम्ही गेलो ते लोटस पपेट शो बघण्याकरता. लोटस पपेट शो हा एक प्राचीन शो आहे. ही कला आहे, त्यांची पारंपरिक कला आहे. आणि हे इतके वर्षापासून त्यांनी ही जपून ठेवलेली आहे. ही कला जी त्यांनी कशाकरता वापरत होते की जेव्हा त्यांच्या राईस फील्डमध्ये कमरे एवढं पाणी यायचं आणि मग तेव्हा ते काहीतरी एक आपल्याला खेळ पाहिजे किंवा आपल्याला एक प्रकारचं टाईमपास करायला पाहिजे, त्याच्यामधनं त्यांनी ही पपेट शो म्हणजे बाहुले आणि लाकडी बाहुले घेऊन हे लोक एक खेळत होते. तर बघू आता आपण हा पपेट शो हे इंट्रोडक्शन त्यांनी केलेलं आहे. बघा किती छान आहे. थिएटर तर फुल भरलं होतं आणि समोर तुम्हाला दिसते हे पण पाणी आहे. म्हणजे जसं काय शेत जे असतं त्याचीच हे रिप्लिकेशन केलेलं आहे. हा जो बोर्ड दिसतोय राईट अँड लेफ्ट साईडला बोर्ड असतो त्या स्टेजच्या, आणि तिकडे प्रत्येक शोचे प्रत्येक जे कलाकार येतात त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ती वाचून इंग्लिशमध्ये पण आहे. ते तुम्हाला कळेल की हे कुठल्या प्रकारचं डान्स किंवा काय काय जे परफॉर्मन्स चालू आहेत. तर ही जी पपेट्स आहेत म्हणजे लाकडी बाहुले आहेत, ह्याला बांबूनी आतमधनं कनेक्ट केलेले आहेत आणि स्ट्रिंग अशा ह्या 2 गोष्टीवरनं ह्या बाहुल्यांचे ॲक्शन्स कंट्रोल केलेले आहेत. तर हे जे बाहुल्यांना नाचवत आहेत हे आपल्याला जे दिसते बांबूचं घर त्या मागच्या साईडला बसलेले असतात आणि तिथून हे बाहुल्यांचं ॲक्शन्स कंट्रोल करत असतात. साधारण 5-6 जण तरी मागे नक्की आहेत. किती सुंदर हे डान्स करतायत. ह्या पपेट शोमध्ये पण एक आहे की तुम्हाला त्यांचं ही स्टोरी माहिती पाहिजे, तर ती स्टोरी कळली तर खरंच हा इंटरेस्टिंग आहे. बरेच फॉरेनचे टुरिस्ट आणि लोकल लोकसुद्धा हे खेळ बघण्याकरता इथे येतात. छान आहे, एकदम छान आहे. बघा इतक्या लोकांचं इतके बाहुले सिंक्रोनाइज करून नाचवणं, आणि तिथे मागे बसलेले असतील ते 3-4 जण आहेत. आणि इथेच या स्टेजच्या राईट अँड लेफ्ट साईडला सुद्धा कलाकार आहेत, ते म्युझिक वाजवत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी सिंक्रोनाइज करून हा शो जो तयार झालेला आहे, अप्रतिम असा हा शो आहे. काय स्किल आहे बघा तुम्ही. आपण सुद्धा पूर्वी आठवत असेल जत्रेमध्ये ते दोऱ्यांनी स्ट्रिंग घेऊन बाहुल्या नाचवायचे,
त्याच प्रकारचा हा शो आहे, पण जरा थोडा मॉडर्न टच आहे त्याला. सुंदर असा हा शो आहे. जवळजवळ ॲट ए टाईम मला वाटतं एक 700 ते 800 लोक तरी थिएटरमध्ये होती. संध्याकाळी 5:15चा आमचा शो होता आणि तुम्ही जर जाणार असेल तर याचा ॲडव्हान्स बुकिंग करूनच नक्की जा. थोडंसं वाचूनसुद्धा जा आणि राईट हँड लेफ्ट साईडला जे प्रत्येक शोचं माहितीसुद्धा दिलेली असते. म्हणजे हे जे परफॉर्मन्स चालू आहेत या परफॉर्मन्सचा मिनिंग काय आहे, एक याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याची माहितीसुद्धा त्या टी व्ही स्क्रीनवर फ्लॅश झालेली दिसते. पण आपण सगळे इथे रमतो ते त्या भावल्यांचे ॲक्शन्स बघा, किती सुंदर आणि छान प्रकारचे हे ॲक्शन्स आहेत. त्या घराच्या मागे सुद्धा 3-4 जण बसलेले आहेत आणि ते या भावल्यांना नाचवत आहेत. काय कला आहे बघा, सुंदर अशी ही कला आहे. 1 तासाचा हा शो आहे. आणि तुम्हाला बिलकुल कंटाळा येत नाही. एवढ्या भावल्या ॲट ए टाईम स्टेजवर घेऊन येणं आणि त्यांच्या ॲक्शन सिंक्रोनाइज करणं हे रिअली स्किलफुल जॉब आहे. हे थोडे थोडे भाग मी याच्यातलं घेतलेले आहेत. बघा सांगितलं पण याचा 50 ते 60 मिनटाचा हा शो आहे आणि तुम्हाला नक्कीच पहिलं ॲडव्हान्स बुकिंग करून जायला लागेल. तुम्ही जर सीझनमध्ये व्हिएतनामला जाणार असाल हनोईला आणि शो जर बघत असेल तर तुमच्या टूर गाईडला किंवा एजंटला त्याचं बुकिंग करायला नक्कीच सांगा. आमच्या ग्रुपच्यामध्ये त्या शोमध्ये बरेचसे व्हिएतनामीज पण होते आणि त्यांची जी रिॲक्शन होती, हसत होते किंवा टाळ्या मारत होते, त्याच्यावरनं नक्कीच आपल्याला आयडिया येते की किती पॉप्युलर हा शो आहे. आपल्याला त्यांची जरा भाषा कळत नसल्यामुळे थोडंसं त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय ह्या परफॉर्मन्सच्या हे आपल्याला जरा कळायला थोडा वेळ लागतो. तरीसुद्धा ही कला म्हणून तुम्ही जर बघायला गेलात तर अतिशय सुरेख असे हे परफॉर्मन्स आहेत. ओव्हरऑल प्रेझेंटेशन शोचं पण किती सुंदर आहे बघा. या बाहुल्यांना पण किती व्यवस्थित गंध रूपते केलेली आहे बघा. आणि त्यांचे फेस बंद बाहुल्यात असंच वाटतं. काही 45 मिनटं 50 मिनटं त्याच्यानंतर आपल्याला कळत नाही. हा बघा सुंदर आहे हा परफॉर्मन्स बघा किती सुंदर आहे. आणि जेव्हा तुम्हाला कळेल की हे
मागे बसलेली काही लोक आहेत ते या बाहुल्यांची ॲक्शन कंट्रोल करतायत, एक बांबू आणि काही स्प्रिंग. तेव्हा खरंच आपल्याला कळेल की यांचं स्किल किती वापरलेलं आहे. आमचा शेवटचा दिवस होता टूरमधला. आम्ही मागे सांगितल्याप्रमाणे वंडरलस्ट टूर जे पुण्याचे त्यांच्यातर्फे इथे आलो होतो आणि उद्या आम्हाला परत मुंबईकरता निघायचं होतं. छान अशी आमची 9 रात्र 10 दिवसाची टूर केली. वंडरलस्ट टूर तुम्हाला जर बघायची त्याच्याबद्दल माहिती असेल तर याच्या अगोदर एक व्हिडिओ मी टाकलेलाच आहे, तो नक्की जाऊन बघा. ब्रिटिशची कंपनी आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आता आपला एक व्हिएतनाम टूरचा शेवटचा व्हिडिओ येईल, ते हनोई टू मुंबई व्हिएतनाम एअरलाइन्सने आम्ही प्रवास केला त्याबद्दल. तोपर्यंत बाय बाय.